शालार्थ आय डी हा एक मोठा प्रकार आपल्या राज्यामध्ये आहे. शालार्थ आय डीचा रेट हा ₹1,00,000-1,50,000 हा उपशिक्षण संचालक कार्यालयामध्ये आहे. जोपर्यंत ₹1,00,000 ₹1,50,000 त्या कार्यालयामध्ये जोपर्यंत तिथल्या लोकांना देत नाही तोपर्यंत कुणालाही त्या ठिकाणी शालार्थ आय डी मिळत नाही. प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक 1 712 मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तशी 2-3 प्रश्न महत्त्वाचे आहे कारण ते शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये आहे आणि तिसरा नंबरचा प्रश्न तर आपल्या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आहे. पहिला प्रश्न हा असा आहे की या राज्यामध्ये जे संच मान्यतेचे नवीन निकष आपण जाहीर केले 15 मार्च 2024ला, त्यानंतर वर्षभरामध्ये आपल्या राज्याच्या जितक्या काही शाळा आहेत, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील किंवा मग त्या खाजगी अनुदानित शाळा असतील, याच्या संदर्भामध्ये जी निकष ठरवण्यात आले आणि विद्यार्थी संख्या किंवा पटसंख्या ज्या ठरवण्यात आल्या त्याच्यानुसार मग संच मान्यता ठरवण्यात आली. परंतु त्या संच मान्यता ज्या जाहीर केल्या त्याच्यानंतर जे शालार्थ आय डीसुद्धा होते ते सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे. या संच मान्यतेच्या निकषामुळे 884 शाळा जवळजवळ त्या बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि त्यांच्याकडे एकही शिक्षक राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये उद्भवलेली आहे. आणि म्हणून याच्याशिवाय जे संच मान्यतेचे निकष लावले आणि नंतर मग त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या, शालार्थ आय डी हा एक मोठा प्रकार आपल्या राज्यामध्ये आहे. शालार्थ आय डीचा रेट हा ₹1,00,000-1,50,000 हा उपशिक्षण संचालक कार्यालयामध्ये आहे. जोपर्यंत ₹1,00,000 ₹1,50,000 त्या कार्यालयामध्ये जोपर्यंत तिथल्या लोकांना देत नाही तोपर्यंत कुणालाही त्या ठिकाणी शालार्थ आय डी मिळत नाही. माझ्याकडे हिंगणघाटच्या एका शिक्षकाची केस आहे. 1 वर्षापासून त्याचा मी फॉलोअप घेतो आहे, पण अजूनपर्यंत इतके अधिकारी जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपला हा विभाग दुरुस्त झाला नाही आणि अजूनही शालार्थ आय डी ही अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विभागामध्ये पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आता हे खातं म्हणजे देव जमिनीवर उतरून त्यांना हे ठीक करावं लागेल का अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या या संपूर्ण शालेय शिक्षण विभागामध्ये आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की संच मान्यतेचे जे निकष आपण 15 मार्च 2024च्या GR नुसार लावलेले आहेत तो आपण GR रद्द करणार का, आणि शालार्थ आय डी आपल्या राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जितके पेंडिंग आहेत त्याची इमिजिएट माहिती घेऊन आपण ते 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये त्यांना आपण ते अलॉट करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय संच मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. याच्या बऱ्याच लोकप्रतिनिधींकडनं बऱ्याच संघटनांकडनं की याच्यामध्ये काय काय चुका आहेत याच्याबद्दल निवेदन सरकारला प्राप्त झाली आणि हे काही अंशी खरं देखील आहे की याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तशा पद्धतीचे निर्देश देखील शासनाच्या वतीनं देण्यात आले. एक समिती नेमून आयुक्तांकडे त्याच्यामध्ये सुधारणा करणं चालू आहे. परंतु याची व्याप्ती लक्षात घेता किंवा याचं गांभीर्य लक्षात घेता माझी आपणास विनंती आहे की आपल्या सर्व सदस्यांसोबत एक बैठक लावून आपल्या योग्य सूचना त्याचा देखील स्वीकार शासनानं केला पाहिजे आणि त्या सूचना स्वीकारून त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. तर हा पुन्हा सुधारित निर्णय एकदा आपल्या सर्वांचं ओपिनियन त्याच्यावरती घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी अभिजित वंजारी यांच्या प्रश्नाला आणि सगळ्यांचे हात वर आहेत हे सगळी परिस्थिती बघून मला वाटतं बैठक घ्यायचं कबूल केलं नाही. त्यामुळे आपले सगळे विषयाचा अंतर्भाव त्यामध्ये येईल. हा म्हणजे आता डेव्हलप करायला फार काही वाव नाहीये. त्या मीटिंगमध्ये आम्हा दोघा तिघांना आमदारांना त्यांनी बोलवलं नाही, त्याच्यामुळे आमचे प्रत्येक वेळेस प्रश्न अनुत्तरित राहतात, प्रलंबित राहतात. मंत्री महोदय आता कोणी जे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ज्यांनी उपस्थित केले दोन्ही बाजूचे, विशेष करून या बाजूचे, यांना सगळ्यांना बैठकीला बोलवा. एक मिनिट माननीय अभिजित वंजारींनी चिंता व्यक्त केली होती की आता शालेय शिक्षण विभाग दुरुस्त करण्याकरता स्वतः देवाला ह्या याच्यावर जन्म घ्यावा लागला. परंतु तुमची चिंता जनतेने दूर केली. देवाभाऊचा उगम या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वात याची साफसफाई चालू आहे. आपल्याला माहिती आहे, तुम्ही देखील नागपूर विभागात राहता, मी देखील नागपूर विभागात राहतो. अनेक लोकांवर जे दोषी आढळत आहेत त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ते वेळ ठरवेल. ज्ञानेश्वर म्हात्रे एकच प्रश्न फक्त पॉइंटेड.
Develop मंत्री बिलकुल नाही मंत्री आता. महोदयांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. निश्चितपणे त्यातून आम्हाला न्याय मिळेल. पण याच्यामध्ये सभापती महोदय 2 प्रश्न एकत्रित झालेत की संच मान्यता दुरुस्ती हा वेगळा विषय आहे आणि शालार्थ आयडी हा वेगळा विषय आहे. संच मान्यता दुरुस्तीची काही बरीचशी प्रकरणं पुण्यामध्ये प्रलंबित आहेत. डेप्युटी डायरेक्टर स्तरावर असतील, ती तात्काळ दुरुस्त होणं गरजेचं आहे. त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये एक की शेवटच्या वर्गाची पटसंख्या जी ते 22-23ची पकडली होती, त्याला 23-24ची पकडून त्यांना अनुदान द्यायला पाहिजे होते. ते संच मान्यतेमध्ये राहिले, ते आपलं करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर काही अनुदान वितरित करताना पदांची दुरुस्ती आहे, ती पदं दुरुस्ती करण्यासाठी जोपर्यंत संचालकांना इकडे येणार नाही तोपर्यंत ते राहतील. तर ती आपण माहिती मागवणार का? मुख्याध्यापकाला पूर्वी संच मान्यतेमध्ये जरी शाळा तिथे मुख्याध्यापक असला पाहिजे, त्याकरता पूर्वी स्टार यायचा, तो स्टार आलेला नाही, त्याच्यामुळे मुख्याध्यापक सरप्लस होता, अशी कुठेतरी त्या ठिकाणी भावना निर्माण होते. 0 शिक्षक झालेल्या 9वी-10वीच्या वर्गामध्ये तो दुरुस्त करून देणं गरजेचं आहे. असे 2-3 प्रश्न आहेत, ते मंत्री महोदयांनी त्यामध्ये विश्लेषण करावं. हो ना. सभापती महोदय, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषानुसार 30 सप्टेंबर रोजीचा आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या बाबतीत संच मान्यता करण्याची कारवाई संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक असो माध्यमिक असो यांच्यामार्फत करण्यात येत आहे. आणि जेवढे काही प्रकरणं आपले प्रलंबित आहेत, समजा त्या ठिकाणी संच मान्यतेचे असो, ते संच मान्यता दुरुस्त करून आणि शालार्थ आय डी देखील तातडीने त्या ठिकाणी देण्यात येईल. किरण सरनाईक. धन्यवाद सभापती महोदय. माननीय सभापती महोदय, मंत्री महोदय, इकडे तुमचं लक्ष केंद्रित करा प्रश्न विचारा थोडंसं. तुम्ही. माझं लक्ष राज्यातील इकडे. माध्यमिक शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेमध्ये अनेक त्रुटी येतात, मात्र त्या त्रुटी वेळेत पूर्ण होत नाहीत. संच मान्यता दुरुस्ती करायची असल्यास पुणे येथे गेल्याशिवाय त्या होत नाहीत व मुख्याध्यापक शिक्षकांना ते नेहमी सातत्याने शक्य होत नाही. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, माझा प्रश्न आहे, संच मान्यता दुरुस्तीची सुविधा आपण विभाग स्तरावरती उपलब्ध करून देणार का? मंत्री महोदय. संच मान्यता एक तर आपण ऑनलाईन ठेवलेली आहे, ठीक आहे, बरोबर आहे. दुसरं, त्याच्यामध्ये जेव्हा दुरुस्ती असते, दुरुस्ती करताना अनेक वेळेस त्या ठिकाणी समजा विदर्भातल्या शिक्षण संस्था आहे, मराठवाड्यातल्या शिक्षण संस्था आहे, यांना पुण्याला यायला त्रास होतेच, तर आपण तशा पद्धतीचा विचार करून निश्चितपणे विभाग स्तरावर त्याची हे करू. निश्चित. निरंजन डावकरे. धन्यवाद सभापती महोदय. खरं तर मंत्री महोदयांनी अतिशय पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं आहे आणि शासनही या विषयासंदर्भात अतिशय पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये जसं मगाशी काही सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि काही सदस्य जर राहून गेले असतील तर त्याच्यामध्ये शासन बैठक घेण्याच्या संदर्भातली सक्रियता आणि सकारात्मकता दाखवतो, त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, या विषयाला थोडीशी पार्श्वभूमी भाऊ डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनाने 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा जो सुधारित निकष या संदर्भातला हा विषय सभापती महोदय, याच्यामध्ये हा विषय फक्त 850 जर सभागृहातच घ्यायचं असेल तर मग बैठक घेण्याला अर्थ राहणार नाही 850 शाळांचा हा फक्त विषय नाही सभापती महोदय. मत जर आपण इथेच मांडणार असेल तर मला वाटतं नाही, थेट प्रश्न. बैठक अतिशय गरजेची आहे सभापती महोदय, कारण त्याच्यामध्ये काही संघटना पण आम्हाला बोलवता येतील. हा विषय फक्त 850 शाळांचा नाही आहे. आपल्याला समजून घ्यायला लागेल की याच्यामध्ये जे गोरगरिबांची मुलं शिकत आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्या दृष्टिकोनाने. आणि त्या सभापती महोदय, सिंधुदुर्ग आमचा एकमेव जिल्हा याच्यामध्ये जवळजवळ 99 शाळा या बाधित होत आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये याचा फटका बसतोय. सभापती महोदय, महाराष्ट्राचा जर आपण रिझल्ट बघितला तर कोकणाची मुलं ही नेहमी टॉप करत असतात आणि त्याच्यामुळे गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण भेटण्याच्या दृष्टिकोनाने, त्याचबरोबर काही खेडेपाडे असे आहेत की जे आपल्याला बोटीने प्रवास करायला लागतो, त्यांना आपण अलाईन पण नाही करू शकत आणि त्या तिकडे पटसंख्या अतिशय कमी आहे. तर अशा काही शाळांना आपण याच्यामध्ये काही स्पेशल याच्या संदर्भातला निकष लावण्याच्या दृष्टिकोनाने शासन विचार करणार का? सन्मान्य सदस्य निरंजन डावखरे यांनी कोकण भागातल्या शाळांकरता या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे, कारण ते त्या भागातून राहतात. परंतु निरंजनजी, आपण पूर्ण सविस्तर विचार हा संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा केला पाहिजे आणि 24 मार्च 2015चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे,
त्याच्यात निश्चितपणे आपण त्या ठिकाणी दुरुस्ती करून ते झाल्यावर मला असं वाटतं या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सुटतील. आता बैठक आपण लावलेली आहे, आपल्यासोबत माझ्या याच्या कितीतरी वेळा बैठक झालेल्या आहे, बैठक होतात, पण आपण तो कधी विषय काढला नाही. परंतु आता पुन्हा एकदा ह्या अनुषंगानं सेपरेट बैठक लावून ह्या सर्व आपण गोष्टी निकालात काढू. अभ्यंकर. सर्वांचे सभापती महोदय, स्पेसिफिक विचारा, सर्वांचे डेव्हलप प्रश्न करून. एकत्रित करून संपूर्ण शिक्षण खातं या प्रश्नामध्ये अंतर्भूत केल्या गेलेलं आहे. त्यामुळे व्याप्ती याची खूप मोठी आहे. व्याप्ती मोठी असल्यामुळे मंत्री महोदयांनी पहिल्या ठोक्यातच बैठक संच मंजूर केलेली आहे. मान्यतेच्या त्यांनी संच मान्यतेच्या संदर्भात जो काही आता या ठिकाणी सांगितलं आहे की बैठक घेऊ आणि त्या संदर्भात ते सकारात्मक आहेत अशा प्रकारची स्थिती जरी असली तरी त्या प्रश्नामध्ये एक शालार्थचा संदर्भातला प्रश्न आहे, विषय आहे. त्याबद्दलचे माझे 2 प्रश्न आहेत. शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण उपसंचालकांनी संस्थेने केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता दिल्यानंतर पुन्हा शालार्थच्या नावाखाली शिक्षण उपसंचालक आणि विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांचेकडून तेच मान्यतेचे प्रस्ताव पुन्हा तपासून त्यास पुन्हा मान्यता देणारी, वेळेचा अपव्यय करणारी आणि भ्रष्टाचारास निमित्त ठरणारी कार्यपद्धती शासन बंद करणार आहे काय? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा आहे, शिक्षणाधिकारी कार्यालयाने मान्यतेचा प्रस्ताव नियमाप्रमाणे तपासून मान्यता दिल्यानंतर शिक्षण उपसंचालकाने पुन्हा तोच प्रस्ताव तपासणे, तसेच शिक्षण उपसंचालकांनी मान्यता केलेला प्रस्ताव विभागीय अध्यक्षांनी तपासणे, यामुळे एका स्तराऐवजी 2 स्तरावरील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याची संधी दिल्या जात नाही काय? आणि आपल्याच वर्ग 1च्या अधिकाऱ्यावर शासन अविश्वास प्रगट करत नाही काय? तिसरा एक लहानसा प्रश्न आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसा श्रमाचे काम करून रात्री शिक्षण घेण्याची धडपड करणाऱ्या युवकांच्या रात्रशाळेकरता संच मान्यतेचे निकष शिथिल करण्यात येतील काय? आणि पगाराच्या बाबतीत आपण जे त्या दिवशी आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे मुंबईच्या शिक्षकांचे अजूनपर्यंत जे अतिरिक्त झालेले आहेत त्यांचं वेतन सुरू झालेलं नाही, त्या संदर्भात आपण तात्काळ आदेश देणार आहात काय? सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा बरोबर आहे. वेळ लागणारी कार्यप्रणाली दूर करून तात्काळ काम होणारी कार्यप्रणाली आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आपण जर का बघितलं तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा कार्यक्रम हातात घेतला, त्याच्यानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम हातात घेतला आणि जी इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेले कामं ते आता जलद गतीनं होताना आपण शासनामध्ये प्रशासनामध्ये त्या ठिकाणी बघतो. आपण एक रात्रशाळेच्या संच मान्यतेबद्दलचा प्रस्ताव ह्या ठिकाणी सांगितला की त्याच्यामध्ये आपण काही शिथिलता देऊ का? निश्चितपणे काही ठिकाणी जसं मगाशी निरंजन डावखरेंनी सांगितलं की बोटीतून विद्यार्थी काही ठिकाणी जातात, काही ठिकाणी पाड्यावरचे आहे, काही इंटेरियर आदिवासी भागातले आहेत. तर ह्या संदर्भात काही वेगळे नियम शिथिल करून त्या ठिकाणी देखील शिक्षणाची व्यवस्था बळकट कशी करता येईल याच्यावर निश्चितपणे शासन त्या ठिकाणी विचार करेल. दुसरं आपण एक त्या दिवशी देखील मला तो विषय सांगितला होता की मुंबई विभागामध्ये काही शिक्षकांचे पगार अजून झालेले नाही, जे त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आणि समायोजित करण्यात आले. परंतु आपल्या माहितीकरिता सांगतो की जवळजवळ 250 शिक्षक असे होते की जे समायोजित करावयाचं होतं. त्यांना शासनाच्या वतीनं ठिकाण देखील अलॉकेट करण्यात आलं. त्यातले फक्त 55 जण जॉईन झाले, बाकीचे जॉईन झाले नव्हते. त्याच्यामुळे त्यांचा पगार त्या ठिकाणी थांबलेला आहे. ते जॉईन झाल्याबरोबर तातडीने त्यांचा पगार करण्यात येईल. जॉईन नाही झाले ना सभापती महोदय, ते जॉईन नाही झाले. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांचं संच निर्धारण करण्याच्या संदर्भामध्ये आदेश निर्गमित आहे आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये अंशतः बदल करण्याच्या संदर्भात सूचित केले आहे, परंतु आजतागायत त्याच्यामध्ये बदल झाला नाही. महाराष्ट्रातली भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे. नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शाळांसाठी या निकषामध्ये एक सूट देणार का, त्यांच्यासाठी वेगळे निकष तयार करणार का? भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर नॅक्सलाइड एरिया आदिवासी एरियामध्ये यापूर्वी 2 फरवरी 2009ला एक शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्या शासन निर्णयानुसार त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली होती. तो शासन निर्णय या ठिकाणी कायम करणार का? सन्मान्य सदस्य सुधाकररावजी आडबैले यांनी जो प्रश्न मांडला की काही नक्षलाईट भागात किंवा आदिवासी भागामध्ये याच्या संदर्भात आपण शासन निर्णय शिथिल करणार आहोत का, तर मी आपल्याला आधी देखील सांगितलं की काही एरिया असे असतात, तो डोंगराळ भाग असो
नक्षलाईट भाग असो किंवा आता त्यांनी एक सांगितलं की रात्र शाळेमध्ये शिकणारे देखील काही विद्यार्थी आहे, तर याचा सर्वसमावेशक विचार करून त्याच्यावर निश्चितपणे काहीतरी तोडगा काढण्यात येईल. भुजबळ समीर पंकज भुजबळ. डोंगराळ आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये आधीच जे आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. पालकसुद्धा जे आहे या भागामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवत नाही. हा नियम समजा लागला तर हे मराठी माध्यमांची ज्या शाळा आहेत ते बंद पडतील. तर याच्यामध्ये जे आहेत मंत्री महोदयांनी लक्ष घालून त्या मराठी शाळा बंद पडणार नाही. कारण का त्या निमित्ताने जे काही विद्यार्थी येतील त्या शिक्षणासाठी त्या माध्यमातून जे आहे त्यांना त्या मेन स्ट्रीममध्ये येण्याचा जो आहे मार्ग त्यांना प्राप्त होईल. कारण का शाळा बंद पडल्या तर ते काही शिकणार नाही. तर याच्या संदर्भात आपण जो आहे या शाळा बंद पडणार नाहीत याची काळजी घेणार का? धन्यवाद. सन्माननीय भुजबळ साहेबांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रातला कर्मवीर भाऊराव पाटील असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, यांची पार्श्वभूमी लाभलेला आपला महाराष्ट्र राज्य आहे, जिथे शिक्षणाचे चांगल्यात चांगले सुविधा देण्याचं काम ह्या राज्यानं मागच्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं अशा सगळ्या प्रवाहातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देण्यात येईल, नक्षलीट भागातला असो, आदिवासी भागातला असो, याचं नियोजन निश्चितपणे करण्यात येईल.